श्री संत रोहिदास तरुण मंडळ राजूर यांच्या वतीनं संत रोहिदास महाराजांच्या जयंती साजरी करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी सरपंच लक्ष्मण गडदे, चेअरमन हनुमंतराव बिराजदार, सिद्धराम डंगापुरे, तंटामुद्द अध्यक्ष अभिमन्यू पाटील, माजी सरपंच सुभाष देवकते, तुकाराम माळेवाडी, माजी सरपंच राजू सोनकटले, पोलीस पाटील वीरप्पा बिराजदार, अप्पाराव पाटील, माजी पोलीस पाटील शिवानंद एलगुंडे, लक्ष्मीकांत बिराजदार, सुरेश अर्जुने, संतोष बिराजदार, संत रोहिदास महाराज जयंतीचे शाखाध्यक्ष अंबाना बनसोडे, शाखा उपाध्यक्ष भीमाशंकर वाघमारे, सचिव पारसप्पा मेणसे, अर्जुन वाघमारे, संजय वाघमारे, गणपत वाघमारे, नागनाथ वाघमारे, हनुमंत वाघमारे, कल्लप्पा वाघमारे, महादेव वाघमारे, गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक व आभार गावचे सरपंच लक्ष्मण गडदे यांनी केले। प्रथमतः मी संत रोहिदास महाराजांना विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी आपल्या गावच्या प्रथेप्रमाणे संत रोहिदास महाराजांची जयंती आपण या ठिकाणी साजरा करतो। त्या जयंतीसाठी या सर्व तरुण मंडळाने आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल या तरुण मंडळाचं पहिल्यांदा मी आभार मानतो। संत रोहिदास महाराज हे ऐतिहासिक काळातील एक थोर महनी व्यक्ती म्हणून आपण त्यांना ओळखतो। जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज अनेक जी संत परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तशी एक संत परंपरा उत्तर भारतामध्ये सुद्धा किंवा आपल्या संपूर्ण भारतामध्ये ही संत परंपरा फार मोठ्या प्रमाणात होती। आणि जसे अग्रगणी संत आपल्या देशामध्ये झाले, त्यांच्यामध्ये संत रोहिदास महाराजांचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। की पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर उच्चवर्णीय लोकांचं प्रस्थ या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होतं, की सर्व क्षेत्रामध्ये तेच लोक वावरत असायचे आणि बाकीच्या बहुजन समाजातील लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता। पण या बहुजन समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं पहिल्यांदा कार्य कोण केलं असेल तर मला एक महात्मा बसवेश्वरांचं एक मला सांगावं लागतं की त्यांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी निर्माण करून सर्व समाजातील खालच्या जातीतील लोकांना, सर्व समाजातील लोकांना एकत्रित करून त्या काळामध्ये एक अनुभव मंडपाचा एक कर्नाटकामध्ये त्यांनी सर्व लोकांसाठी एक जागृती त्या काळामध्ये केलेली होती। तर संत रोहिदास महाराजांचं त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी नाव घ्यावं लागेल। एका सांबार आपण म्हणतोय त्या समाजामध्ये जन्म घेऊन एक मोठं कार्य, महिनीनं असं कार्य संत रोहिदास महाराजांनी त्या काळामध्ये तिथे केलेलं आहे। की उत्तर भारत आपण पाहतो की त्या वेगवेगळे राजे लोक, अनेक राजे त्या ठिकाणी होऊन गेले आणि त्या अनेक राजांमध्ये संत रोहिदास महाराजांकडे कोणी पाहत नव्हतं, पण त्यांच्या कार्यामुळे, त्यांनी केलेल्या कामामुळे आज संपूर्ण भारतामध्ये संत रोहिदास महाराजांची जयंती आपण आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरा करतो। एक मला गोष्ट सांगावी वाटते, त्या फोटोवर लिहिलं गेलेलं आहे, मन चंगा तो कटोतीने गंगा, मन चंगा तो कटोतीने गंगा। याच्याबद्दल एक फार मोठी गोष्ट आहे। एके दिवशी संत रोहिदास महाराज सकाळी उठून आपला जो व्यवसाय होता, पोट भरण्याचं काम, व्यवसाय, त्या व्यवसायासाठी फाटके तुटके चप्पल आणि तिथं त्यांचं जे भांडं होतं ते भांडं, त्या भांड्यामध्ये पाणी, चप्पल ठेवत बसलेले होते। तर तिथं काही लोक गंगेमध्ये आंघोळ करण्यासाठी, स्नान करण्यासाठी काही उच्चवर्णीय लोक जात होते आणि त्या ठिकाणी जात असताना एकाचं चप्पल तुटलं आणि त्या ठिकाणी तो आला, ते आले आणि त्याने सांगितलं की तुम्ही आमचे चप्पल शिवून द्या। ठीक आहे, माझा पेशा सुरू आहे, माझं पोट त्याच्यामुळे भरतं, आणि ते घेतलं
आणि त्यांनी ती चप्पल शिकली आणि त्यांनी सांगितलं, विचारलं महाराजांनी, रोहिदास महाराजांनी, तुम्ही कुठेच चाललेला? तर त्यांनी सांगितलं, मी गंगा नदीच्या पवित्र स्थानासाठी मी चाललोय. तर त्यावेळेला आज मला कामामुळे काय गंगेमध्ये मला गंगा माईकडे मला जाता आलं नाही, तर तुम्ही काय करा, तर माझा एक पैसा घ्या आणि गंगा मातेला अर्पण करा, गंगा मातेला अर्पण करा. त्या लोकांनी यांना खुल्यामध्ये काढलं, गंगा माता तुझं पैसा घेणार आहे का, काही नाही. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जावा आणि गंगे मातेला आव्हान करा की बाबा रोहिदासाकडून गंगे माते तुला एक पैसा अर्पण केलं जाते असं तुम्ही म्हणा आणि ती माता आपोआप स्वीकारेल. असं विचार करून सांगितलं. ते लोक हसले, येडाय जाऊ दे काय म्हणून. पण ज्यावेळेला ते गंगा नदीच्या किनारी तिथं गेले, आंघोळ वगैरे त्यांनी केलं आणि एकाला आठवलं की त्या रोहिदास महाराजांनी मला पैसा दिलेला आहे. तर एकाने सांगितलं, त्याला काय कळतंय, घरी घेऊन जाऊ आपण, हे करू ते करू. पण त्याला एक व्यक्ती म्हटलं की तसं नका, ते दिलंय तर त्याचा पैसा आपण गंगे मातेला अर्पण करू. ह्यांनी सांगितल्याप्रमाणे गंगा मातेला त्यांनी आवाहन केलं की गंगा माता, रोहिदासने मला एक पैसा दिलेला आहे तर तू घे. एक मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडला आणि त्या चमत्कारामुळे गंगा माता पाण्यातून वर आली आणि रोहिदासाने दिलेला एक पैसा ती घेतली आणि त्या गंगेमध्ये ती निघून गेली. आणि त्या लोकांना आश्चर्य वाटलं आणि तिथून रोहिदास महाराज काय हे तेथील परिसरातील लोकांना, तेथील सर्व लोकांना तिथं कळू लागले. अनेक दोहे म्हणतो आपण, अनेक कविता म्हणतो, अनेक अभंग म्हणतो संत रोहिदास महाराजांनी त्या काळामध्ये रचले आणि जातीभेद नष्ट करण्याचं काम जे असेल ते काम या संत रोहिदास महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. आपल्या सर्वांना, सर्व तरुण मुलांना आव्हान आहे, तुम्ही संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करता. त्यांनी ज्या पद्धतीनं जीवन जगलेलं आहे त्या पद्धतीने जीवन तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्वाचा निर्व्यसन, व्यसनमुक्ती म्हणजे तरुणामध्ये व्यसनाधीनता त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात होती. तरुण हा संपूर्ण व्यसनाधीन न होता व्यसनमुक्ती, व्यसनापासून दूर राहावं असं आव्हान त्यांनी आपल्या वेगवेगळ्या अभंगामध्ये त्या काळामध्ये केलेलं आहे. तुम्ही फक्त फोटो आपण लावलं, त्यांची पूजा केली तर एवढंच काम न समजता आपण सुद्धा रोहिदास महाराजांनी जीवन कसं जगलं तसं जीवन आपल्याला पवित्र जीवन जगता येईल, व्यसनापासून आपल्याला कसं दूर राहता येईल याचा विचार करून आपण सर्व गावकरी त्यांच्या विचाराचा एक पाईक होऊन आपण सर्वजण रोहिदास महाराज जसं सांगितलं त्याबद्दल वागण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. आपण मला बोलवलात, आम्हा सर्वांना बोलवलात, आमच्याकडनं पूजा केली आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो. शेवटी आपण संत रोहिदास महाराजांचे संत रोहिदास महाराज की, संत रोहिदास महाराज की, संत रोहिदास महाराज की.